देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आहेत. एका दिशेने अमर साठे सर आहे, दुसऱ्या बाजूला सलमान शेख सर. तिसरी पंच आपण मैदानात पाहतोय अविनाशी धर्मशाली सर. मॅरेथॉन असणारे टू व्हीलर मानाचे करंडक, चौफेर असणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाउंड्री लाईन्स. दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांसाठी एक चांगली बैठक व्यवस्था आपण पाहतोय. सोमनाथदादा कानूरकर एस के अर्थमूव्हरचे असणारे यांच्या वतीने एक चांगली प्रेक्षकांसाठी गॅलरी. दुसऱ्या बाजूला अमोल सुरेश भेंडाले यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो प्रेक्षकांसाठी एक मोठी गॅलरी देखील उभी केली गेलेली आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. tenniscricket.in संतोषजी नाणेकर सरांच्या संकल्पनेतून साकार झालेली tenniscricket.in त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा जगाच्या पाठीवरती 186 देशामध्ये क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. तुम्ही युट्यूब वरती जा, युट्यूब वरती गेल्यानंतर तुम्ही महानगाव निगोचे चषक 2021 हे नाव टाका, तुम्हाला ही क्रिकेटची स्पर्धा कुठेही जगभरामध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंडप सौजन्य सागर अबू एळवंडे याच्यावर देखील आपण पाहतोय परीक्षांसाठी मात्र बैठक व्यवस्था केलेली आहे. तदनंतर आपण पाहतोय गणेश संभाजी एळवंडे आहेत. तदनंतर सचिन कैलास एळवंडे, बाळासाहेब गोविंद एळवंडे, संतोष विष्णू कानूरकर, कालिदास एकनाथ बेंडाले, सावन माणिक वाळके, जितूभाऊ अल्लाट उपसरपंच या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ या सर्वांच्या वतीने खऱ्या अर्थाने देखील कुंभोड सहकार्य या स्पर्धेला लाभलेले आहे. मोरिया ट्रान्सपोर्ट नितीन दादा अल्लाट. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई सिद्धी मेडिकल स्वप्नील वामन मराठे यांच्या वतीने देखील आपण पाहतोय खेळाडूंसाठी डग आउट. स्टर्लिंग क्रेन सर्व्हिस विशाल हनुमंत येळवंटे. दुसऱ्या बाजूला आपण मैदानात पाहतोय बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सचिन दिलीप येळवंडे, महालक्ष्मी कंस्ट्रक्शन, दत्तात्रयजी आंध्रे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रेगल डेव्हलपर्स समाधान शेठ येळवंडे, बाळासाहेब एंटरप्राइजेस, कालिदासजी येळवंडे, हॉटेल यशराज, गणेश भाऊ फडके. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मातोश्री एंटरप्राइजेस, सागर शेठ अल्लाट, एस के अर्थ मूव्हर्स, सोमनाथ शेठ कानूरकर, गणेश शेठ एंटरप्राइजेस, अप्पा पाडेकर ज्याच्या माध्यमातून वायफाय आपल्याला सौजन्य झालं. विशाल शेठ येळवंडे, कैलास ढाबा, कैलास शेठ येळवंडे, येळवंडे इंटरजेसचे विशालजी फडके, कानिपनाथ वॉटर सप्लायर्स युवराज महाराज शिंदे या सर्वांचं जे काही सहकार्य लागले या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आजचा चौथा दिवस खुल्या गाठातील संघ ओपन हाफ आणि या ओपन हाफामध्ये आपण पाहतोय कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र. आज सामना तुम्हाला जो मैदानात पाहायला मिळेल आणि घेऊन जातोय पुण्यात समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. सुभाष शेठ येळवंडे, आदरणीय काशीनाथ दादा कुरवांडे कुराडे, बाबुराव शेठ येळवंडे सर्वांना दिसतील आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तर जाऊया मॅच दिशेने. धन्यवाद. तर सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. लेट्स प्ले. डावाला सुरुवात, शेवटचा दिवस आणि पहिला चेंडू. ओ यावेळेस क्लीन बोल्ड, 3 ताड त्रिफळा, दांडी गुल, बत्ती गुल, पहिला फलंदाज बाद, पहिला धक्का. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे यांची बॉलिंगची टाळी. धन्यवाद डीजे. पहा मित्रांनो, मैदानातील पहिला सामना सुरू आहे. आज खुला गट आहे. ओपनचे संघ आज तुम्ही पाहता मैदानात दाखल होत आहेत. खुल्या गटातील संघ मैदानात आहे. पहिला फलंदाज इथं मात्र मैदानात बाद केलाय. पहिला धक्का मैदानात मिळून दिलाय. पहिला ब्रेक थ्रू, पहिलं यश साजरं करतोय राजेश सोरटे, मॅन फ्रॉम पिंपरी चिंचवड. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो उतरला गेलाय. 2 तगड्या आणि ताकदवान संघ आपण मैदानात पाहतोय. बाळाभाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ मैदानात आहे. तर एका बाजूला टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे हा संघ मैदानात आहे. सामना देखील आपण पाहतोय दिवसभराच्या सत्रातील पहिला सामना आहे. आज तुम्ही पाहायला गेलं तगडे ताकदवान बलाढ्य मातबर खेळाडू उपस्थित होत आहेत. यावेळेस चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. राजेश सोरटेची गोलंदाजी इथं मैदानात पाहायला मिळते.
एक अचूक टप्प्यावरती योग्य लाईन चेंज ऑफ स्पेस गती परिवर्तन करून तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. एक देदीप्यमान क्रिकेटची स्पर्धा, एक बहरदार आयोजन, एक देखणा सोहळा, फेस्टिवल ऑफ निगोजेकर आणि तुम्ही पाहताय टेनिस बॉल क्रिकेटचा कुंभमेळा. यावेळेस वेगवान चेंडू होता, तेज तरार, तिखट मारा. राजेश सोटेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये सकाळच्या सत्रामध्ये त्याने या मैदानात अक्षरशः धावांपासून खेळाडूंना वंचित ठेवलंय. एक चांगलं षटक मैदानात पाहायला मिळते. सुरुवातीचे 3 चेंडू मैदानात आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. पहिल्या चेंडूवरती संघाला यश मैदानात साजरं केलंय. यावेळी चेंडू मात्र जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, डीप फाईन लेग मध्ये, बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सुरेख, नरसिंग क्षेत्ररक्षक होता, चेंडू सीमारेषा पार, चौकार. पाहुणी मोका हा मारला चौका. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा सनसनीत टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणेचा संघ आपण पाहतोय. यावेळेस राजेश सोटेचा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक सोपा झेल, टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद, संघाला दुसरा धक्का. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानातील पहिल्या क्रमांकाचं चालू असताना दुसरा फलंदाज मैदानातील बाद झालाय. राजेश सोटेचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. राजेश सोटे तुम्ही पाहायला गेलं तर पुणे शहरातील असणारा पिंपरी चिंचवडचा सुपुत्र आहे. आज तुम्ही पहा इथं मैदानातील खुल्या गटातील मैदानातील स्पर्धा खेळतोय. ओपनचे संघ दाखल होत आहे. आज घरच्या संघामध्ये आहे. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणेचा संघ आपण पाहतोय. रशीद आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. एका बाजूला तुम्ही पाहताय टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूंचा भरणा घेऊन उतरलाय. वजीर शेख संघाचं संघ नाही काय नेतृत्व आणि कर्तृत्व वजीर शेखच्या खांद्यावरती जे मात्र सोपवलं गेले. तर षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय राजेश सोटेची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. एक टिचून मारा तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोलंदाज राजेश. यावेळी चेंडू सुरेख होता, बॉल थोडंसं खाली राहतोय, अंपायर्स कळताय डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकोती आणि स्कोरकार्डचे धावा देखील बनवले गेल्यात. 2 फलंदाज बाद आहेत, 4 धावा धावपलकोती बनवले गेल्यात. महानगाव निगोजी चषक 2021 आपण मैदानावरती पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटची चालू असणारी स्पर्धा मैदानावरती आहे. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे अर्थात आपण पाहतोय भरतदादा टिंगरे यांच्या मालकीचा संघ मैदानावरती आहे. दादा देखील आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. संघ मालकांचं मनापासून आभार आहोत. भरतदादा टिंगरे तुम्ही जर पाहायला गेलं पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हे पुणे जिल्ह्यातील क्रिकेटसाठी खूप मोठी तळमळ आणि तगमग नेहमी दादांची पाहायला मिळते. आज मात्र संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. एका आगळ्या वेगळ्या बन्नाट फॉर्ममध्ये असणारा हा संघ आहे. खराडी चषकमध्ये हा संघ बक्षीस पात्र झालाय. कित्येक स्पर्धांमध्ये देखील तुम्ही पाहिलं गेलं या संघानं विजेतेपद पटकावली, उपविजेतेपद पटकावली. आज या स्पर्धेतील पहिला सामना हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे अर्थात भरतदादा टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन धानोरी पुणे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. प्रथमेश गोसावी नंदुरबार एक्सप्रेस. यावेळी चेंडू सुरेख होता. फुललेनचा ओव्हरपी चेंडू तिथे मात्र खोदून काढावा लागतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रोहन खरात या स्पर्धेतील असणारा हा एक उदयनमुख खेळाडू आहे. एक नवोदित आहे, एक रायझिंग स्टार आहे. पण तुम्ही पहा ना आज मैदानात तुम्ही जर पाहायला गेलं गोलंदाजांचं कौतुक करायला लागेल. सर्वप्रथम भरतदादा टिंगरे यांचं कौतुक करायला लागेल. हे ज्या ज्या खेळाडूंना संघामध्ये समाविष्ट केले गेले त्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं राजेश सोटे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळाला. तदनंतर आपण पाहतोय प्रथमेश गोसावी आहे, सुधीर साबळेचा समावेश आहे, विजय खडकेचा समावेश आहे. म्हणजे इथं ही प्रमुख अस्त्र आहेत. ही गोलंदाजांच्या मार्कवरती जी गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. यावेळी चेंडू सुरेख होता. शॉर्ट थर्डमॅनला 5व्या गलीमध्ये चेंडू गेलाय. विजय खडके तिथे तैनात आहे. बॉल अडवेल तोपर्यंत एक धाव मैदानात येईल.
एकेरी दुहेरी धावांवरती स्कोर काढती धावफलक हलतं फुलतं ठेवण्याचं काम इथं केलं जाते. एका बाजूला आपण पाहतोय बाळाभाऊ येळवंडे यांच्या मालकीचा संघ आहे, एका बाजूला भरतदादा टिंगरे यांच्या मालकीचा संघ आपण मैदानावरती पाहतोय. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे, तर एका बाजूला बाळाभाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन कर्नाटक. यावेळी चेंडू सुरेख होता, सरळ बॅटनं फटका खेळलाय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, कौतुकाला गेले. इथे काय नजर हाटी, दुर्घटना घटी, पण चुकी होतीये. संघनायक वजीरकडनं अशा प्रकारची चुकी मैदानावरती संघाला नको होती, पण कॉल मिस कॉल मैदानावरती पाहायला मिळाला. तुम्ही जर पाहायला गेलं मैदानावरती थोडंसं मिसअंडरस्टँडिंग देखील झालं होतं. नॉन स्ट्राईक फलंदाजानं कॉल केला होता, स्ट्राईक हँडचा फलंदाज निम्म्या क्रीजच्या पुढे पाहायला मिळाला. तिथून पुन्हा एकदा पाठीमागे त्याला येणं खूप जोखमीचं होतं, पण तो आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचला गेलाय. यावेळी चेंडू सुरेख होता. इथे मात्र पाव्या प्रथमेश गोसावी एक आग ओकणारी गोलंदाजी करतोय. आगीचे निखारे इथं त्यानं टाकायला सुरुवात केली. काय गोलंदाज आहे, भन्नाट, तेज, तरार, तिखट मारा ही गोलंदाजी करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो, ज्याचं नाव आहे प्रथमेश गोसावी. राष्ट्रवादी चषक 2020 मध्ये पहिलं निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र आपट मार शॉर्ट पिच चेंडू होता, डॉट बॉल मैदानाच्या आतमधील एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी इथं मैदानात केली आहे. प्रथमेश गोसावीचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. हे सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये पॉवर प्ले मध्ये तो अशा प्रकारची गोलंदाजी करतोय, इथं डॉट बॉल टाकतोय. टेनेकच्या चेंडूवरती सिमेंटच्या खेळपट्टीवरती जिथं ही खेळपट्टी फलंदाजांना नंदनवन आहे, तिथे प्रथमेश गोसावी तुम्ही पहा मैदानात ती भन्नाट गोलंदाजी करतोय. कौतुकास्पद मारा. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक त्याने स्कोर काढते धावा आहेत 2 गडी बाद 7 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय पुणे जिल्हा गोपालक पुरस्कार विजेते पैलवान शिवनाथ केंदळे, कुमार सौरभ शेठ केंदळे, प्रसिद्ध निवेदक, संपूर्ण मित्र परिवार युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनेक क्रिकेटचे रसिक प्रेक्षक आता तुम्ही जर पाहायला गेलं तर आज या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले जात आहेत. तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा महानगाव निगोजे चषक 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व राजे सोटेवरती आक्रमण केलंय, भन्नाट वेग, तेज तरार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय षटकार साधावा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजीच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. आक्रमण मैदानात केले गेले, हल्ला चढवला गेलाय राजेश सोटीच्या गोलंदाजीवरती. यावेळी चेंडू मात्र खेळलाय सरळ बॅटनं समोरच्या बाजूला फटका सुरेखा व्ही शेप मध्ये. गोलंदाजाच्या पॉलोथ्रू मधून चेंडू आपण पाहतोय. सागरली तिथं मात्र कलेक्शन करेल. एक धाव मैदानात येते, धावफलक स्कोर काढते 14 धावा धावफलक बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 मैदानात आहे. गेली 3 दिवस झाले आपण पाहतोय ज्या मैदानात अक्षरशः चौकार षटकारांचा पाऊस पडला. ज्या मैदानात लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठचे 4 षटकार ज्या मैदानात खेळले गेले, त्या मैदानात सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजानं कमबॅक केलंय. गोलंदाजानं सामन्यावरती घोरपडीची पकड निर्माण केली. राजेश सोटे वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी षटक क्रमांक 3 घेऊन यावेळी चेंडू मात्र खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तिथे आपण पाहतोय प्रथमेश गोसावीला डीप मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. वजीर शेखच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी आहे, जो एसटीच्या पाठीमागे आहे. एक धाव मैदानात येईल. पहिले 3 चेंडू आपण पाहतोय राजेश सोटेचे, 1 षटकार, तदनंतर 2 सिंगल, 8 धावा खर्च करतोय. धावफलक स्कोर काढती 15 धावा, 2 गडी बाद 15 धावा. 15 रन, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस वेगवान, तेज तरार, तिखट चेंडू, काय गोलंदाजी पेश करतोय राजेश सोटेचं कौतुक करायला लागेल. तुम्ही पहा मैदानाच्या आतमध्ये तो एक व्यावसायिक खेळाडू आहे, एक प्रोफेशनल क्रिकेटर आहे. बरंचसं क्रिकेट त्याने जर तुम्ही पाहायला गेलं मुंबई, पुणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बरंचसं क्रिकेट या खेळाडूने खेळले. तो गोलंदाजीच्या मार्कवरती आहे, ज्याचं नाव आहे राजेश सोटे. व यावेळी चेंडू खेळला, टॉपेज घेतलाय, उंची घेतली, चेंडू हवेत. इथे रोहन करा डाऊन दी बॉल, उभरत सितारा उदयनमुख एक सोपा झेल टिपतोय. फलंदाज बाद, संघाला तिसरा धक्का. संधी साधून थेट पट्टीने घेतली झणझणीत विकेट. श्रीनाथ क्रिकेट क्लब मानगाव निगोजे यांची. धन्यवाद डीजे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय
महादेव ट्रेडरचे ओनर ओम प्रकाश येळवंडे यांचे देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही पाहता प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी आहेत. या स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी डगआउट आहेत. समालोचकांसाठी तुम्ही देखील पाहिलं गेलं समालोचन कक्ष आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये यूट्यूबवरती हिचं लाईव्ह थेट प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळते. प्रोफेशनल अंपायर्स आहेत, पंच आहेत. एक भरदार नियोजनामध्ये पार पडत असणारी क्रिकेटची स्पर्धा. मानाचे करंडक देखील तुम्ही व्यासपीठावरती पाहतायत. मॅन ऑफ द सिरीजसाठी टू व्हीलर बाईक आहे. व यावेळी चेंडू शॉर्ट टाइम पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती, प्रथमेश गोसावीचा प्रयत्न सुरेख होता, इथे झेल सुटला गेलाय. कॅच मैदानावरती सुटला जातोय, प्रयत्न सुरेख होता, डीप मिड विकेटवरतून तो चेंडूवरती आला, झेल मैदानावरती जरूर सुटला, कॅच मैदानावरती ड्रॉप होतोय. इंग्रज सरकार ग्रुप धानोरी पुणेचा संघ आपण मैदानावरती पाहतोय. भरतदादा टिंगरे यांच्या मालकीचा संघ मैदानावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतोय. राज्य सोटेच्या रूपाने संपलं जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक होते आणि स्कोर काढते धावा आहेत 17 रन, लॉस ऑफ 3 विकेट. तीन गडी बाद 17 धावा धावफलक होते आहेत. फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय बाळाभाऊ येळवंडे यांच्या मालकीचा संघ आहे. ज्या संघामध्ये खेळाडूंचा समावेश आहे. मनोज राठोडला तुम्ही पाहताय. मंजू आहे, रवी आहे, रामू आहे, मुस्तफा आहे, मुज्जू आहे, रशीद आहे, संजू आहे, नागा आहे, रोहित जामदार, खंडू या खेळाडूंचा भरणा या संघामध्ये जो पाहायला मिळतोय. ही नावं जरूर या परिसराला नवीन असतील, पण टेनिस क्रिकेटला नवीन नाहीत. कर्नाटक राज्यातून बरंचसं क्रिकेट या खेळाडूंना खेळलंय. आज महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील महानगाव निगोजेकरांच्या भेटीला येत आहेत. बाळाभाऊ येळवंडे संघाचे मालक आहेत. यावेळीचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतो. विजय खडके गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. पहिला चेंडू मैदानावरती डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू मैदानावरती येते. ही गोलंदाजांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. आज देखील तुम्ही जर पाहायला गेलं तर प्रत्येकाचा नामोल्लेख जरूर केला जाईल. इंग्रज सरकार धानोरी ग्रुप हा संघ जो मैदानाच्या आतमध्ये आहे. वजीर शेख संघाचा संघ नाही काय, राजेश सोटे, सागर भोले, नरसिंग पालमपल्ले, प्रथमेश गोसावी. व यावेळेस फुलल यांचा ओरपी चेंडू होता, समोरच्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे आपण पाहतो चेंडू अडवला जातोय. प्रयत्न केलाय दुसऱ्या धावेचा, नजर हाटी, दुर्घटना घटी, फलंदाज बाद होईल. धावबत रूपानं क्रिकेटमधील आत्महत्या, धक्का क्रमांक 4. तुम्ही पहा ना, मैदानाच्या आतमध्ये काय सुरुवात करून दिली. गोलंदाज राजेश सोटेनं कर्नाटक संघाला इथं मैदानावरती अगदी रोखून ठेवले, थांबून ठेवले. त्यांना धावा बनवू दिल्या जात नाही, जास्तीत जास्त मोठे फटके खेळू दिले जात नाही. हे चौकार षटकार आज कुठेतरी दुर्मिळ झालेत. यावेळी फुललेंचा ओरपी चेंडू होता, टिचून मारा, तिखट मारा, डीप मिड विकेटला बॉल जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहे अनुराग मोहिते, मला वाटतं क्षेत्ररक्षक मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानावरती जरूर या संघाकडनं पाहायला मिळते. संघामध्ये प्रथमेश गोसावीचा समावेश आहे. विजय खडकेला पाहता अनुराग मोहिते आहे, शाहबाद सय्यद आहे, रोहन खरत आहे, सुधीर साबळे, दिलीप वर्मा, विपुल खैरे आज 12 मॅनच्या भूमिकेमध्ये जरूर पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू सुरेख होता, वेगवान, तेजतर्रार, तिखट मारा. विजय खडकेचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. वेगवान गोलंदाजी, अफलातून मारा, वेग आणि वेग, प्रचंड वेग, अतिवेग तुम्ही मैदानावरती पाहताय. जो विजय खडकेकडनं इथे मात्र मारा केला जातोय. राजेश सोटेनं काय गोलंदाजी केली. सुधीर साबळेचं देखील आपण षटक मला वाटते पाहायला मिळेल. विजय खडके गोलंदाजीच्या मार्फत आहे. यावेळेस वेगवान चेंडू, पुन्हा एकदा बॉल, डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानावरती आहे. विजय खडकेची गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या गेल्यात. 5 चेंडू त्याने टाकलेत. फक्त 2 धावा या विजय खडकेनं खर्च केल्या गेल्या. खूप कंजूसी गोलंदाजी मैदानावरती करताना आपण पाहतोय. यावेळी चेंडू मात्र हवेमध्ये होता. अंपायर्स कळवतात नो बॉल. कदाचित मुख्य पंच इथे मात्र कळवतात नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल असावा. विजय खडके की उंच पुरा खेळाडू आहे. लांबलचक पावलांचा त्याचा रनअप आहे. उंच उंच त्याची उंची देखील खूप आहे. त्यामुळे अंपायरचा डिसिजन येतो. इथे मात्र नो बॉल आहे. पुढील चेंडू फ्री हिट बॉल. संधी असेल चेंडूला मात्र एका मोठ्या फटक्यामध्ये तकदीर करायची, धावा बनवण्याची. ऑन स्ट्राईक फलंदाज. यावेळी चेंडू मात्र खेळला डीप मिड विकेटला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अनुराग मोहिते खूप वेगवान आहे, खूप चुस्त आहे, खूप चतुर आहे, खूप चपळ आहे. एक धाव मैदानात येईल. षटक क्रमांक संपलं जाते.
अनिकेत बेंडाळे यांना विनंती असेल तुम्ही संपर्क करा. षटक क्रमांक देखील संपले जाते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपल कोते आणि स्कोर कार्डती धावा देखील आपण पाहतोय ज्या मात्र बनवले जात आहेत. 20 धावा धावपल कोते आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. चार षटकांचा खेळ संपला. 20 धावा धावपल कोते बनवल्या गेल्यात. नवीन गोलंदाजच्या मार्कावरती सज्ज होते. थोड्या वेळापूर्वी आपण ज्याची चर्चा करत होतो तो सुधीर साबळे गोलंदाजीच्या मार्कावरती या खेळाडूला तुम्ही पाहताय. तसं जर पाहायला गेलं तर तो एका चांगल्या नोकरीमध्ये देखील कामाला आहे, पण आज वेळात वेळ काढून तो या संघामध्ये दाखल झालाय. सुधीर साबळे जुन्नर एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्कावरती धावताना पाहायला मिळेल. यावेळेस पहिला चेंडू इथे पहा अंगभेदक मारा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. सुधीर साबळेकडे प्रचंड वेग आहे, अतिवेग आहे आणि त्याहून पलीकडे जर सुधीर साबळेची गोलंदाजी तुम्ही पाहिले गेल ना, खोलवर टप्प्याचे चेंडू, फुलरलांचे चेंडू, यॉर्कर चेंडू, ब्रॉकॉल मारा ही त्याची गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळते. तो प्रेक्षकांना मनमोहित करतो, प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं घर करतो. खेड तालुका असू द्या, आंबेगाव, जुन्नर तालुक्यामध्ये या खेळाडूने सर्वांना मनमोहित केलंय. तो सुधीर साबळे इथं पहा गतीमध्ये परिवर्तन केलाय. टप्पा थोडासा मागे ठेवलाय, आकूट टप्पा ठेवला गेला, चेंडूमध्ये थोडासा बदल केला गेला, वेगामध्ये थोडासा बदल केला, एक स्लोवर चेंडू टाकला, फलंदाजाला त्यानं उभं केलं, फलंदाजाला चेंडू समजू शकत नाही, लागोपाठचा दुसरा चेंडू इथे मात्र डॉट बॉल. सुधीर साबळेचं षटक आपण पाहतो, वैयक्तिक पहिलं षटक आहे, संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय जुन्नर एक्सप्रेस सुधीर साबळे. व यावेळी चेंडू काय होता इथे वजीर शेखकडनं चुकी होते. गोलंदाज देखील आपण पाहतोय पॉलोत्रमध्ये थोडासा धडपडताना पाहायला मिळतोय. धावा देखील कुठल्या प्रकारच्या पाहायला मिळत नाही. एक चांगली गोलंदाजी मैदानात आहे. सुरुवातीचे 3 चेंडू मैदानात डॉट बॉल आलेत, निर्धाव चेंडू मैदानात पाहायला मिळत आहे. राजेश सोटेनं काय सुरुवात संघाला मैदानात करून दिली, कौतुक करायला लागेल. तिथून पासून ज्या गोलंदाजांनी लय धरली ती गोलंदाजांनी लयबद्ध गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजी जी पाहायला मिळाली. व यावेळेस पुन्हा एकदा बिग अपील, लाऊड अपील, जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद, लेग बीपर विकेटचा शिकार. सुधीर साबळे पहिलं यश इथे मात्र मिळवतोय वैयक्तिक आणि संघाला पुढील धक्का. संधी साधून थेट तर न्यू बॅट्समन आपण पाहतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. साहिल खैरेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज एका खूप मोठ्या व्यासपीठावरती तो या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. बाळासाहेब बेळवंडे यांच्या मालकीचा संघ आहे. साहिल खैरे ऑन स्ट्राईक, गोलंदाजीच्या मार्कवरती सुधीर साबळे. सुधीर साबळेचं कौतुक करायला लागेल. राजेश सोरटे, प्रथमेश गोसावी, विजय खडके, काय मारा केला ह्या गोलंदाजाने. टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी, पुणे. व यावेळी साहिल खैरेसाठी चेंडू होता, वेगामध्ये बदल केला. सुधीर साबळे डॉट बॉल, लागोपाठचे सुरुवातीचे 3 चेंडू डॉट, तदनंतर विकेट, पुन्हा एकदा डॉट बॉल. या स्पर्धेतील पहिला निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज ठरेल का यासमोर प्रश्नचिन्ह आहे. सुधीर साबळे सुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा तेजपुंज तारा. ओ यावेळेस मात्र एक खराब चेंडू, एक अतिरिक्त धावेल. गोलंदाजाला जरूर दंडित केलं जाईल, पण जिथे त्याचं कौतुक केलं त्याला नजर लागली की काय, अशा प्रकारे मैदानात घडलं गेलं. 5 चेंडू डॉट बॉल टाकले होते, एक विकेट त्यांना मिळवली होती. असं वाटलं होतं स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक येईल की काय. सुधीर साबळेंना लाईन लेन थोडासा भरकटला, विसरला गेला. एक अतिरिक्त धाव आली व्हाईट बॉलच्या रूपानं. ओ यावेळेचा चेंडू सुरेख होता, इथे मात्र डॉट बॉल आला. षटक क्रमांक संपलं जाईल. एक व्हाईट बॉल वगळता तुम्ही जर पाहायला गेलं तर सगळे चेंडू डॉट बॉल आहेत आणि षटक क्रमांक देखील संपले. एक फलंदाजाला बाद करतोय सुधीर साबळे. कामगिरी विफान आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय शुभम मोरे आणि अभिजित दुधे यांचे शुभागमन झाले. या खेळाडूंना विनंती असेल, आपलं मनपूर्वक स्वागत आहे खेड तालुक्यातील महानगाव निघोचे नगरीमध्ये. आणि तुम्हाला विनंती आहे, मुख्य व्यासपीठावरती भरत येळवंडे
यांच्याशी तुम्ही संपर्क करा. अभिजित दुधे आणि शुभम मोरे हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. या खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत आहे. शुभम मोरे हे खूप मोठं नाव आहे. अभिजित दुधे हे देखील खूप मोठं नाव आहे. अहमदनगर एक्सप्रेस ही त्याची ओळख आहे. तर जाऊयात रोहन खरात. हो, यावेळेस पहिला चेंडू काय होता, फुलरलेनचा ओरपी चेंडू, नन्ना मुन्ना जादूगार गोलंदाजीच्या मार्क होते आहे. फिरकीचा जादूगार, अतिशय कमी वय, अल्पावधीत या खेळाडूनं यशाची खूप मोठी उंच शिखरं गाठलीत. आज खुल्या गटातील ओपन हाफ मध्ये गोलंदाजी करतोय रोहन खरात. हो, यावेळेस सरळ बॅटनं तडाखा खेळलाय. सागरली डाऊन दी बॉल, इथे काय झेल झालाय. फलंदाज बाद, धक्का क्रमांक 6. बाळाभाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन कर्नाटक संघाला. पहा सागरलीची दूरदृष्टी किती होती, अक्षरशः चेंडूवरती झेपवला गेला, सेकंड अटॅम्प मध्ये पकडला गेला. हो, यावेळेस साहिल खैरीसाठी चेंडू पाहायला मिळतोय. रोहन खरची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. प्रत्येकानं एफर्ट्स लगवलाय, प्रत्येकानं इथं संघासाठी क्रिकेट खेळलंय आणि प्रत्येकानं आपलं 100% योगदान दिले. रोहन खरात. यावेळेस फुलटा चेंडू होता. अनुराग मोहितेकडे बॉल जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप मध्ये मिड विकेटला ऑन साइडला फटका सुरेख होता. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. स्लॉगर मध्ये डेथ स्पेशालिस्ट म्हणून रोहन खरतची खूप मोठी ओळख आहे. जसप्रीत बुमरा सारखी गोलंदाजी ही रोहन खरतकडे होताना पाहायला मिळते. अनिकेत बिंडाळे. हो, यावेळी चेंडू सुरेख होता. इथे मात्र कळवत आहे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानात आहे. अनिकेत बिंडाळे ऑन स्ट्राईक, घरचा खेळाडू आहे. ओ, यावेळेस वजीर शेख एस्टनच्या पाठीमागे कामकाज खूप सुरेख आहे. इथे मात्र डॉट बॉल. षटक क्रमांक देखील संपलं जातंय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकोती स्कोर काढते धावा आहेत. 24 धावा विजयासाठी बनवायच्या. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे संघाला 36 चेंडू 25 धावा. धन्यवाद डीजे. एक इनिंग एक डाव संपला गेलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावा देखील बनवले गेल्यात. बाळाभाऊ येळवंडे स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या धावपलकोती धावा आहेत. 36 चेंडू आणि 24 धावा.
थोडासा लो स्कोरिंग सामना जरूर आहे, पण सामन्यामध्ये फाईट जरूर केले जाईल. कारण कर्नाटक राज्यातून आलेले गोलंदाज आहेत, इथे सर्वांना प्रभावित करतील. त्यामुळे सामना हा निश्चितच रंगेल, यात मात्र शंका नाही. 36 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदान ती दाखवली होती. यानंतर पुढील धावासाठी पुन्हा एकदा जाऊयात, ऐकूयात मावळ तालुक्याचं गोलंदाज सुमित सोनवणे सरांना. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, श्रीनाथ क्रिकेट क्लब आयोजित महानगाव निगोजी चषक 2021 स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले सर्व खेळाडू, सर्व मान्यवर, या सर्वांचं उपस्थित असणारे सर्व खेळाडूंचं या स्पर्धेला लाभलेले पंच अमर साठे सर, दुसऱ्या बाजूला सलमान शेख सर, अविनाशजी धर्मशाली सर, टेनिस क्रिकेटचे असणारे आमचे संदेश सर, दुसऱ्या बाजूला अनिकेत सर आणि आमचे तिसरे कॅमेरामॅन कुलदीप, अर्थात आमचा सर्वांचा लाडका बागा. या सर्वांच्या वतीने मी स्वतः सुमित सोनवणे, तसेच माझ्यासोबत असणारे उत्तम सावंत आणि नरेशजी ढोमे सर, स्पर्धेचे असणारे सर्व आयोजक श्रीनाथ क्रिकेट क्लब, जितूभाऊ आल्हाट, सोमनाथदादा कानूकर आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार, या सर्वांच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आणि घेऊन जातो मी तुम्हाला मॅचच्या दिशेने. बाळासाहेब येळवंडे फाउंडेशन कर्नाटक यांच्या विरुद्ध आपण मैदानात पाहतोय. टिंग्रेज सरकार धानोरी अर्थात भरतदादा टिंग्रेज फाउंडेशन धानोरी या दोन संघामध्ये सुरू असणारा सामना आहे. षटक क्रमांक पहिले आपण पाहतोय मुस्ताफा. षटक क्रमांक पहिले जो मैदानात घेऊन आला स्ट्राईकमध्ये असणारा फलंदाज दिलीप वर्मा. या दरम्यान पहा रिव्हर्स स्विच हिट, चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, छेरन षटकार. थँक्यू. पहा इथे एकूण टार्गेटचा जर विचार केला 25 धावेचं टार्गेट आहे आणि 25 धावेचं टार्गेट इथे मैदानात पहा थांबवलं जाईल का कर्नाटक संघाकडून. मला आज एक किस्सा नक्कीच आठवला. ज्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांना गोळकोंड्याच्या बादशाने कुतुबशहाने भेटीचं आमंत्रण दिलं, त्यावेळी छत्रपती शिवराय हे मात्र गोळकोंड्याच्या बादशाला मात्र भेटीसाठी निघाले. भेटीसाठी गेल्यानंतर मात्र गोळकोंड्याचा बादशाह आपलं ऐश्वर्य संपत्ती साम्राज्य दाखवत निघाले. गोळकोंड्याच्या बादशाने मात्र त्यांची धन संपत्ती दाखवली, हिरे नाणे मोती दाखवले. शेवटी गोळकोंड्याचा बादशाह छत्रपती शिवरायांना घेऊन आपल्या अश्वशाळेमध्ये गेला. अश्वशाळेमध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवरायांना म्हणाला, महाराज ही पहा आमची अश्वशाळा. बलाढ्य कर्नाटक आणि बुलंदी हत्ती हे पाहून महाराज भारावले, पुरते भारावले. आणि ते भारावलेली नजर पाहून गोळकोंड्याचा बादशाह महाराजांना म्हणाला, महाराज तुमच्याकडे देखील मात्र आमच्यासारखे हत्ती असतील की. परंतु कुतुबशहाला काय माहिती, निबिड दऱ्या खोऱ्यांमध्ये हत्तीसारखा अवजड प्राणी चालत नाही. परंतु महाराज देखील मात्र त्याच्याही पुढचे. महाराज म्हणाले आमच्याकडे हत्ती नाहीत, परंतु हत्तीसारखी माणसं जरूर आहेत. गोळकोंड्याचा बादशाह पुढे म्हणाला, जर हत्तीसारखी माणसं तुमच्याकडे आहेत तर येताना एखादा सोबत माणूस आणलाय का तुम्ही. सोबत होते येसाजी कंक. येसाजी कंकांना मात्र त्यांनी त्यांच्या पाठीवरती हात ठेवली. छत्रपती शिवराय म्हणाले, हा त्यातलाच एक आहे.
त्यावेळी गोगोळण्याचा भाषा म्हणाला, हा तुमचा हत्तीसारखा माणूस, हत्तीच्या ताकदीचा हा माणूस आमच्या हत्तीशी लढाई खेळेल का, झुंज खेळेल का? इथे पहा रिव्हरचा फटका खेळला गेलाय, चेंडू पोहोचलाय सीमारच्या बाहेर चौकार. क्रिकेट क्लबचा थँक्यू थँक्यू टू से. तसा येसाजी कंक मात्र पुढे सरकन सरसावला. महाराज आज्ञा द्यावी, मी लढाईसाठी तयार आहे. लढाई सुरू झाली. येसाजी कंक हत्तीच्या सोंडेमध्ये अडकला. सर्वांना वाटलं, सर्वांनी डोळे बंद केले. आज येसाजी इथे संपला. इथे पहा चेंडू मात्र पुन्हा त्या निसटला जातोय. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. लेग बायचीवर पण चौकार. पाहुणी मोका मानगाव निगोजी थँक्यू. चुका इथे होत आहेत. आपण चर्चा करतोय गोवळकोंड्याचा बादशाह आणि छत्रपती शिवराय. त्यावेळी मात्र सर्वांना वाटलं येसाजी कंक संपला, आता येसाजी कंक सुटणार नाही. तशी मात्र विजयसारखी तलवार चालली. विजयसारखी तलवार सपकन फिरली. हत्तीची छोण छाटली गेली आणि कोसळला तो कर्नाटकचा बुलंदी हत्ती. आणि तिथे मात्र महाराष्ट्राने विजय मिळवला. इथे पाहिजे षटकार. थँक्यू. श्रीनाथ क्रिकेट क्लब याच्याकडे या स्पर्धेत थँक्यू टू से. उदय गादरे, वैभव शेठ जामदार देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्या लढाईमध्ये महाराष्ट्राच्या हत्तीने कर्नाटकच्या हत्तीचा पराभव केला होता. इथे देखील सामना तो सुरू आहे, महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक. हे कर्नाटकचे खेळाडू कशा पद्धतीने कामगिरी करतील. महाराष्ट्राने इथे वर्चस्व गाजवलंय. नरसिंग पल्लम पल्ल्याचा जबरदस्त फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय चौकार. थँक्यू थँक्यू टू से. टाळ्यांच्या गजरामध्ये सावत्रिया टिंगरे सरकार धानोरी अर्थात भरत आता टिंगरे फाउंडेशन संघाने इथे विजय मिळवलाय. विजयी संघाचा अभिनंदन. सामना संपलाय. आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय या महाराष्ट्राच्या संघाने, या महाराष्ट्राच्या सिंहाने पुन्हा त्या कर्नाटकावरती विजय मिळवलाय. विजय संघाचं अभिनंदन देखील. कर्नाटक देखील संघाचं तुमचं देखील मनापासून